डेक्कन क्वीन ही अंबरनाथ जवळ रखडल्याची माहिती मिळतेय आणि त्यामुळे वाहतुकीचा थोडासा खोळंबा झालेला आहे। पुणे मुंबई प्रवास करणाऱ्यांचे त्यामुळे हाल होत आहेत आणि सीएसटी कोल्हापूर कोयना एक्सप्रेस ही 45 मिनिटे उशिरानं धावते अशी माहिती मिळते, कारण डेक्कन क्वीन ही अंबरनाथ जवळ रखडलेली आहे। अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। अक्षय, काय तपशील? सकाळी ज्या उदयन एक्सप्रेसचं इंजिन डिरेल झालं होतं त्याच्यानंतर संपूर्ण मुंबईकडे येणाऱ्या आणि मुंबईकडून बाहेर जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांचा सध्या प्रॉब्लेम सुरू आहे। कारण की ज्या लोकल आहेत त्या लोकल तर स्लो ट्रॅकवर वळवल्या होत्या, पण या ज्या फास्ट एक्सप्रेस आणि मेल ज्या आहेत ज्या बाहेरून येतात त्या सध्या रखडलेल्या आहे। अंबरनाथ जवळ पुण्याहून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या अंबरनाथ कल्याण या स्थानकांच्या दरम्यान रखडलेल्या आहेत। त्याच्यामुळे पुण्याहून येणारे जे प्रवासी आहेत, जे रोजचे कर्मचारी आहेत जे मुंबईमध्ये येणारे, ते सध्या रखडले, त्यांना खूप याचा त्रास होतोय। गेले 2.5 ते 3 तास या गाड्या रखडलेल्या त्या स्थानकांमध्ये आहेत। त्याचबरोबर मुंबई सीएसटीवरून सुटणाऱ्या ज्या पुष्पक एक्सप्रेस आहे, कोयना एक्सप्रेस आहे, या ज्या एक्सप्रेस आहेत त्या देखील जवळजवळ 1 ते 1.5 तास उशिराने सध्या या ठिकाणाहून सुटलेल्या आहेत। कारण की हा जो ट्रॅक आहे त्या ट्रॅकवरच ही डिरेलमेंट झाल्यामुळे त्या ट्रॅकवरून पुढे जाण्यासाठी कोणताही दुसरा पर्याय उपलब्ध सध्या नाहीये। त्याच्यामुळे या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या रखडलेल्या आहेत। त्याच्यामुळे बाहेरून जे प्रवासी येतात मुंबईच्या दिशेने एक्सप्रेस आणि मेल्स मधून, त्याचबरोबर मुंबईतून जे बाहेर प्रवासी जात आहेत त्यांच्या एकूणच वेळापत्रकावर याचा संपूर्ण परिणाम झालेला आहे आणि जोपर्यंत हा जो ट्रॅक आहे तो क्लिअर होत नाही तोपर्यंत हा प्रॉब्लेम असाच राहील आणि त्यांना असाच त्यांचं जे वेळापत्रक आहे ते अशाच प्रकारे कोलमडेल। त्यामुळे एकूणच सध्या लोकल्स बरोबर मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचं वेळापत्रक देखील कोलमडलेलं आहे। सुषमा। अक्षय, धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।